हाय, गुड मॉर्निंग. आता बरेच दिवसातून आम्ही ब्लॉग आज बनणार. आम्ही कसं चाललो आता सचिनची हालत आहे. सचिन लाहोटीमध्ये त्याचा कपड्याचा दुकान आहे ना, त्याची आज हालत आहे साप्याला. तर साप्याला आता आम्ही जाऊन येतो, हालत सचिनला लावून येतो. परत संध्याकाळी आम्ही जाऊ. संध्याकाळचा काय प्रोग्राम आहे तो तुम्हाला दाखवू आणि मग 2 दिवसात ब्लॉग टाकू आम्ही. उर्मिला बसले गाडीत आणि काय माहिती का कुठे चालले? सचिनच्या हल्दीला का सिमेंट लावायला? सिमेंटची गोण घेतली आता, तेवढी लावून येते त्याला. सिमेंटची बोलते, सिमेंटची गोण घेतले तेवढी लावून येते. आणि ट्रॅफिक बघा आमची किती. आता वाजल्यात किती माहितीये का? मस्त पैकी वाजल्यात, कडक ऊन आहे. आता बघा जातो आम्ही. चला आता आम्ही बस सचिनच्या गावाला पोहोचणार, सापेगाव. त्याची आता हालत आहे. सिमेंटची गोण आम्ही घेऊन चालले. हा बॅनर बघा उलट्या दिशेने. आणि गायी बघा कशा रस्त्यात आल्या, गायी वासरू ढोरं. आणि आता बस सचिनचा इथे बॅनर लागलेलाच आहे. आणि बस आम्ही आता बघा बॅनर बघा सचिनच्या लग्नाचा. सापेगावचा प्रवेशद्वार. आणि प्रवेशद्वारचे जवळच सचिनचा फोटो लावले, दिव्या सचिन शुभ सोहळा. चला आता हा मस्त त्यांचा विठ्ठल रुक्माईचा मंदिर आहे सापेगावचा. आणि या गावातला माझा मित्र गौरव सरपंच आहे, सरपंच. आणि आता हा मांडव दिसते बघा नजीकच्या केशीपाशी. मी बघा एंट्री मस्त पैकी. काय बोलतो, जोरात ना? मस्त जोरात आहे. संध्याकाळी लेट का? पक्की लावा किती 10-12 कोणी येतले ना. ही कोण? चला बघा. बोला इथे लावू दे ना. मंगलसूत्रात ओले काळे मणी, पतीचे नावाच बांधले गल्यामणी, पतीचे नावाच बांधले गल्यामणी. ओटी तिकडे बघा. 12 वर्षे भक्ती केली, पडसन होऊन बांधून काही मागला. नको देव देव धन संपदा, जे तुरीचा खंडराय देवा मला. खंडराय माला सगडावरी, नजरे बांधुवरी. देवाची नजरे बांधुवरी. देव बोले मालच लागला, ओरी मी करीन चाकरी. कमरला देवानी बांधल्या भाकरी. देव बसला गोरल्या मेंढ्या, दारीन तुलच वाण. देवानी केव्हा सोरी मेंढरा, देव बसला धोंड्यावरी. देवत हा निली गडावरी.
महेश भावाचा रुबाब मोठा अंगाने घातली उड्यांची पोटात एका खिशात भरल्या मोठा एका खिशात लग्नाची काढ वाटते त्याच्या मामाला वाटते त्याच्या मामाला कैसा है दिखता हूँ मैं मिला तो आपको OTP बताता हूँ। हाँ चला बघा आता लग्न लागते ना बाबू मस्त पैकी लग्न लागते आता आम्ही पोचलो मस्त पैकी चला आता बघा बाबू अरे बेटा अरे हो चला ब्रह्म विवाह विधी नाम श्री लक्ष्मी नारायण स्वरूपेण अस्याम अति चरितव्याः पुन्हा एकदा तिसऱ्यांदा विचारतो धर्मेच अर्थेच कामेच नातीच रामे बोलते जेवायला जायचं का बाहेर ऑर्डर पाहिजे असेल तर सांगा आपल्या घरा ब्रास बँडवाला म्हणजे आम्हाला टाइम लागेल ना ते जेवायला मग भाजीच्या कोण जेवण आवरा आवरा आणल्या
आवरा आणल्या नाही पापलेट घालं ग? इथं शेरली पापलेट समोर जेवली कसा करतो बघा. इकडं आता फोटोग्राफी चालवली आहे मस्त पैकी. राजा कोण चालाय बाबू रुपये तिला अशी ओळख तर बोललो असतो ना. रात्रीने बोलते बघला चला आता आमचा स्टार मस्तपैकी आमचे फोटोग्राफर म्हणजे दादा बघा कसे मस्तपैकी मूड मध्ये आहेत बघा. हे बघा इकडे कोणाला लागेल ना तर आमचे मालक तो मालक काय नाही सगळे सोबत सॅमी सांगत सॅमीला माहिती आहे. हा बाबा श्यामी म्हणजे आपला घरचा माणूस बघा. आता मस्त फोटोग्राफी आमची केलेली आहे बघा. एकदम एक नंबर आमचा हिरो बघा. कसं आजचं कपडे कसं आहे ना एक नंबर जेंटलमॅन काहीतरी नवीन ना. मग नवीन म्हणजे पाहिजे ना. तुझा नवीन असते याचा नवीन नेहमी असते नाही का. याचा कपड्याचा म्हणजे मला वाटण्यासाठी 4 बेडरूम बनवायचं. हा 4 बेडरूमला अलमाऱ्या बनवायच्या. बुटांची अलग बरोबर कपड्यांची अलग. मग तेच ना लागेलच ना. हा तसं आहे ना करेक्ट आपला. चल कुठे जायचा कुठे म्हणजे व्यवस्थापक असा कसा रे तू. व्यवस्थापक सगळी व्यवस्था केलेली आहे. वाढ बघतो आपण एका क्षणाची की आपले जे नवरदेव कधी येणार आहे आणि आपली मित्रमंडळी बाहेर गेलेली आहेत ते कधी येतात त्यांची वाट बघतो. पाण्यावर तुला सोडा पाहिजे ना. मग चल
फ्रीज मध्ये नवड्याच्या बरोबर नसते ना. इकडे बघा, इकडे बघा, फोटो करता. बघा बघा, इकडे बघा. आमचा डान्स आहे आता. हा जा डान्स. हे बघ कालची पण व्हिडिओ आहे का? ते तिकडे बघा, तिकडे बघा. पाहू शकता बघा, बर्फाचा डोंगर चालले. दाखव दाखव मी दाखव ग. ना हे बघा, पोरी एकदम हुशार आहे. आता आम्ही बेल ऐकून ऐशा रे, तुमचा फोटो करतो ना, ब्लॉकला टाकतो. हा थांबा, शूटिंग चालूच आहे. थांबा. ओके. काय नाव तुझा? ग्रीष्मा. तुझा? तुझा? वेदिका. वैभवी. मग एकदम भारी काम आहे ना. इकडे एकदम गोल्डन गँग बसले ना. गोल्डन दादा अर्धी भैया फिरवणा आगडी तू दिसतोय. तू एकटा दिसतोय. अरे बस बस. बाजू भाई. बेटा उलटा हे झालं का मॅच होत्या, पण काही जरा थोडासा प्रॉब्लेम झाला. ते लाईट गेले म्हणून थोडा प्रॉब्लेम.
कळतच नाही